पण अशी मी हे नाही तर मला तडफडचं कळलं नाही अर्थ. मी एवढं तडफड नाही बोलत मी. अरे काय काय काहीही बोलते. आणि माझ्या आयुष्यात असं काहीही अजूनही घडलेलं नाहीये की मला विचारतील की तुम्ही या म्हणून. का पण म्हणजे ज्यांना माझ्यावर क्रश आहे त्यांना खरं तर मला सगळ्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये बघायला आवडेल ना स्क्रीनवर. नाही तुला असे कसे रोल करू वाटले तुला? पण मी आत्ताच तर म्हणलं प्रेग्नंट थोडी कधी आयुष्यात राहिले मी. पण मी केलीच की एका प्रेग्नंट स्त्रीची भूमिका. कामं अजून मी सगळी एक्सप्लोअर केलेली नाहीये किंवा सगळ्या बाजू त्या एक्सप्लोअर केलेल्या नाहीयेत. बोल्डनेसच्या टू स्पेसिफाय. फारच इंटेलेक्च्युअल प्रश्न विचारला का? लिहून घ्या. प्रत्यक्षात कोणी येऊन ती लाईन क्रॉस केली तर अर्थातच रिॲक्ट होईल. पण सोशल मीडियावर केली. सो असं एक आता मी प्रश्नच विसरलो होते त्या ट्रिप मध्ये. सॉरी. अरे खरंच विसरलोय. अरे बापरे नको एवढं नको. यातले खरे तुझे फॅन्स किती आहेत? मी ना इतकी नशीबवान आहे ना की माझ्या वाट्याला ह्यातलं कधीच काहीच आलेलं नाही. मी त्यांना म्हटलं की नाही मला नाही वाटत मला हे करायचंय. ते हो म्हणले, ओके म्हणले. मला कोणीच त्रास देत नाही. होणं हाच माझा हेतू नव्हता. त्यामुळे माझी सगळीच प्रोसेस उलटीपालटी झाली टू बी ऑनेस्ट. एक दोन मेन मुद्दा राहिला बस नाही होते आपल्याच्याने. आणि आज आपल्यासोबत आहे एक हुशार नामवंत वकील आणि गोड अभिनेत्री वैदेही परशुरामी. सो वैदेही कशी आहेस? मस्त. एक कोइन्सिडन्स आहे अगं. काय? BA इंग्लिश लिटरेचर LLB पासआउट LLB पासआउट. बर. अजून एक आहे की तू LLB फक्त प्रोफेशनल डिग्री साठी केलंय. मी पण LLB फक्त प्रोफेशनल डिग्री साठी केलेला आहे. मी जाऊ घरी मग. मी जाऊ घरी. 1 2 3 गुण जुळलेत. 4वाला राहिलाय तो आपण जुळवून घेऊ. म्हणजे 1 तासाच्या पॉडकास्ट मध्ये तुम्हाला 36 गुण जुळवायचे का? नाही 4च. आमच्या सिनेमाचं नाव काय? 1 2 3 4. चला दादा खुश झालाय. पहिल्याच वाक्याला सिनेमाचं प्रमोशन हो गया. यस. पण खरंच तुला त्यावेळेस सगळं थांब हे मला विचारायचंय की एवढी गोड वकील असताना सुद्धा तू का ऍक्टिंग मध्ये आले? तुझ्याकडे बघून लोकांनी लाखोंच्या केसेस दिल्या असत्या. असं नसतं हे मला माहितीये कारण मी कोर्टात खूप गेली आहे. आणि दुसरं म्हणजे मी ऍक्च्युली आधी ऍक्टिंग सुरू केली आणि मग वकील झाले. आधी म्हणजे आधी एकांकिका. छान प्रश्नचिन्ह होता तुमच्या दोघांच्याही चेहऱ्यावर की हा असं कोण करतं उलट. नाही सो झालं असं की मी वयाच्या 17व्या वर्षी ऍक्टिंग सुरू केली आणि माझं शिक्षण सायमल्टेनियसली सुरूच होतं. सो ऍक्टिंग सुरू केल्यानंतर सुद्धा असं ठरलं नव्हतं की ऍक्टिंग मध्येच करिअर करायचंय. सो शिक्षण घेत राहिले आणि वकिली सायमल्टेनियसली पूर्ण केली. म्हणजे ऍक्टिंगची कामही घेतच होते मी तेव्हा. पण 5वी पिढी आहे आणि इतके इंटरव्ह्यूज बघितले तुझे की इतक्या तडफड बोलतीयस तू की का आलीस इकडं? तू आता सुप्रीम कोर्टात असती. तुला 2दा प्रश्न विचारायचा. तुला पाठवायचं का परत त्या प्रोफेशन मध्ये? महाराष्ट्राच्या भारतीय मुलांच्या हृदयाचं काय होईल परत सिनेमामध्ये दिसली नाही? समजून घे. ज्युनियरशिप साठी मला वॅकन्सी मिळेल. तुला असं का वाटतं की तुला ज्युनियर म्हणून काम करेल? मगाशी मला टाळी दिली आणि मला हे आवडलं. कलम पाठ आहे. कलम कुणाला पाठ असतात? तरी पण आपण कायम पुस्तक पाहून का वकील कायम आयुष्यभर शिष्य अवस्थेत असतो असं म्हणतात. कारण कितीही काहीही केलं तरी सुद्धा पुस्तक उघडावंच लागतं. मग ठीक होतं. मी आपल्या हातात पुस्तक असायचं. मला ह्याच्याकडे बघून फक्त वकील म्हणजे जोक वाटला आणि तुझ्याकडे बघून वकील म्हणजे एक इंटेलेक्च्युअल डिग्री वाटली. हे असं खरंच पण खूपच तू छान बोलतेस आणि मी तुझे बरेच इंटरव्ह्यू पाहिले. एवढं तडफड बोलणं आणि हे परखड बोलणं हे वकिलीपासून आहे की जन्मापासून आहे? बाबा दोन्ही नाही खरं तर. म्हणजे हे कमावलेलं आहे. अर्थात रक्तात आहेच. मी ते काही डिस्क्रेडिट नाही करणार. म्हटलं तर तू म्हणालास तसं 5वी पिढी आहे आमची. त्यामुळे ते थोडंसं आहे मूलतः. हा पण ज्या पद्धतीने मी वाढले, ज्या माणसांच्या सहवासात मी वाढले, जे संस्कार घडले त्या सगळ्याचं मिश्रण आहे असं मला वाटतं. आणि असं बोलतात की परखड बोलणं हे वकिली प्रोफेशन मध्ये चालू शकतं. इंडस्ट्रीमध्ये चालतं का एवढं परखड बोलणं? मला तरी काही त्रास नाही झालाय आजपर्यंत. पॉज घेतला 2 सेकंदाचा. तो पॉज या करता होता की खरं तर मी खूप परखडपणे आपली मतं नाही मांडत. म्हणजे मी अर्थात मला काय वाटतं हे स्पष्ट बोलते. पण अशी मी हे नाही तर मला तडफडचं कळलं नाही अर्थ. मी एवढं तडफड नाही बोलत मी. स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं नाही चालत आपल्या
आपल्या चित्रपटसृष्टीत असं नाही चालत. मला असं नाही वाटत. नाही म्हणजे मी म्हटलं तसं मला कधीच असा अनुभव नाही आलाय की अरे काय काय काही बोलते, असं कधीच नाही झालंय. म्हणजे मी माझी मतं स्पष्टपणे मांडते आणि बहुतेक वेळेला रिस्पेक्टच झाली होती. आणि माझा अजून एक आरोप आहे. आरोप आता आम्ही 1, 2, 3, 4चा ट्रेलर टीजर जे काय आहे ते पाहिलंय. बरोबर. त्याच्यामध्ये तू प्रेग्नंट मुलीची भूमिका केलीस, तुझ्या हातामध्ये असं दुधाची बाटली वगैरे दिसते. तुला असं असे कसे रोल करू वाटले तुला? तू महाराष्ट्राची क्रश आहेस. कुठे गेला हा जो चैतन्य जो आहे हा आयुष्यात डीओपी नाहीये. हा त्याचा आणि कॅमेराचा संबंध नाही. त्याला फक्त माहिती होतं की वैदेहीचा पॉडकास्ट करतोय, तेवढ्यासाठी तो आलाय. अशी किती जणांचे आणि FU पासून फॅन आहे तो. ओ माय गॉड सो स्वीट. किती जणांचं असं काय रोल तू निवड. आणि तो असं म्हणाला की पॉडकास्ट 2 तास करा, 2 तास मला तिला बघायला भेटेल. तो मोबाईल घेऊन बसलाय. तुझे तुला आता विचारलंच ना डोळ्यात बघून. हा ती आम्ही काल वारीच्या शूटला वगैरे गेलेलो. रात्री आम्ही 11:30 पावणे 12 वाजता आलो आणि आम्ही 6ला निघालोय. त्याला म्हटलं तू येशील का? तो हो म्हणाला ग तो. आणि हे तिसऱ्या दिवशी त्याला सांगितलं की उद्या ऑफिसला जायचं, तर बोलला की मी खूप चाललोय, मला नाही यायचं ऑफिसला. पण आज वैदेहीमुळे तो आज आलाय. एवढं सगळं गोड असताना अशा भूमिका का? पण म्हणजे ज्यांना माझ्यावर क्रश आहे त्यांना खरं तर मला सगळ्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये बघायला आवडेल ना स्क्रीनवर. नाही म्हणजे कॉलेज मधली मुलगी की छान शिकलाय तो स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं. तुझ्यासोबत मला असं वाटतं माझ्या सहवासात आले की लगेच माणसं शिकतात स्ट्रेट फॉरवर्ड बोलायला. ज्युनियरशिप पक्की. मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मी कायमच हा प्रयत्न केलाय की एकतर मोजके सिनेमे करावेत, ज्या सिनेमांमधनं मला आनंद मिळेल, मला असं वाटतंय की मला काहीतरी त्यातनं मिळणारे असेच सिनेमे करावेत. मग त्याच्यात हा क्रायटेरिया खरं तर येत नाही माझ्या दृष्टीने. म्हणजे त्या कॅरेक्टरची गंमतच ही आहे, त्या सिनेमाची गंमतच ही आहे की ते कॅरेक्टर प्रेग्नंट आहे आणि ते एक नाही 4 बाळांची आई होणार आहे. किंवा असं समजतात की अभिनेत्री लवकर आईच्या भूमिका करायला नाही म्हणत, हे लवकर आईची भूमिका नाही करत. मग तू असं पटकन 4-5व्या फिल्मला आईची भूमिका. सो झोंबिवलीमध्ये सुद्धा मी प्रेग्नंट होतेच. आणि मला असं वाटतं की ऍक्टर म्हणून खरं तर चॅलेंजिंग ह्या गोष्टी असतात ना की ज्या तुम्ही अनुभवल्या नाही आहेत त्या तुम्ही कन्व्हिन्सिंगली पडद्यावरती साकारणं ही खरी चॅलेंज आहे ना. तर मला हा कधीच विचार आला नाही की अरे बापरे मला आईची कामं करायची नाही. इफ द स्क्रिप्ट इज इंटरेस्टिंग, मला जर असं वाटत असेल की या सिनेमाकडनं, या स्क्रिप्टकडनं, या दिग्दर्शकाकडनं मला खूप काही शिकायला मिळणार आहे तर करायला काय हरकत आहे. आपण रोहिणीताईंना नाही का पाहिलंय? त्या किती यंग होत्या जेव्हा त्यांनी गांधी सिनेमा काम केलं होतं. त्या किती यंग होत्या पण त्यांनी काय कमाल काम केलंय. मला असं वाटतं की ह्या अशा गोष्टी खूप इन्स्पिरेशनल असतात आणि त्या कुठेतरी बॅक ऑफ द माइंड राहून जातात. त्यामुळे हा विचार येत नाही की आता आईची भूमिका कशी करायची वगैरे. कम्फर्ट झोन ब्रेक करून आपलं. हॅव्हिंग सेड दॅट या सिनेमात मी 23-24 वर्षाचीच आहे जरी प्रेग्नंट असले तरी. सो मला आतापर्यंत तुझ्या परफॉर्मन्स बद्दल म्हणजे एवढं ऑब्झर्व केलं फिल्म तुझ्या की अजून बरंच तुला करायचं आहे आणि तेवढा स्कोप तुला अजून मिळाला नाहीये की तुझं कॅलिबर अजून तेवढं आम्हाला फिल्ममध्ये अजून कुठल्या डिरेक्टरने बाहेर काढलं नाही जेवढं तुझं पोटेन्शियल आहे. त्याच्याबद्दल काय वाटतं की अजून थोडा उशीर होतोय का? वाव, मला असं कोणीतरी म्हणलंय की तुझं म्हणजे आम्हाला असं वाटतंय की तुझं अजून पोटेन्शियल खूप एक्सप्लोअर करायचं. हे मलाही वाटतं. आय कम्प्लिटली अग्री विथ दिस. पण मला असं नाही वाटत की वेळ हातातनं चालली आहे. अच्छा, म्हणजे वेळ अजून लागू देत थोडा. हे माझं हे आयुष्यभरासाठीच माझं काम आहे. त्यामुळे आता मला 4 वर्षातच सगळं करून मोकळं व्हायचं असं नाहीये. मला आयुष्यभर हेच काम करायचं. त्यामुळे उलट मला जितकं करण्यासाठी राहिलेलं असेल, उरलेलं असेल तितकं आय थिंक मी जास्ती इन्स्पायर होऊन चांगली चांगली कामं करण्याचा प्रयत्न करत राहील. त्यामुळे मला वेळ लागला तर चालेल. पण ही जशी संधी मिळाली मला एका चांगल्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची आणि माझी ज्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होती तशा एका दिग्दर्शकाबरोबर काम करण्याची संधी मिळाली, तशा आणखीन खूप मिळतील की संधी. पण तरी पण तुला कशा पद्धतीच्या भूमिका करायला आवडतात की असं असतं ना की हा माझी ही साईड मी अजून एक्सप्लोर केलेली नाहीये, अशा भूमिका मला करायच्या. एक जॉनर आहे. जॉनर माहिती नाही पण मला खूप वर्षांपासून आता माझ्या डोक्यात असं आहे की मी खूप कायमच पॉझिटिव्ह भूमिका केल्या आहेत. तर मला नको मी काही म्हणायचं आधीच की आम्ही पॉडकास्टर म्हणून बसलोच नाही, आम्ही आज फॅन म्हणून बसलो. आम्ही डायरेक्ट बोलतो नको करू भूमिका. जे लोक जसे कमेंट करतात ना का केला हा पिक्चर तू,
असं कमेंट हे बघ, एखाद्या चांगल्या फिल्ममध्ये एखादा चांगला रोल असेल जरी नेगेटिव्ह असला तरी, आणि त्याने तू म्हणतोयस तसं हे काय म्हणूया एका पद्धतीने माझं पोटेन्शियल एक्सप्लोअर करण्याचीच प्रोसेस आहे. सो मला खरं तर आवडेल. अच्छा, म्हणजे पटवून दिलंय मला तिने, इथे पण वकिली सादर केलेली आहे, पटवून दिलंय की कधी कधी तुला अशी एखादी गावाकडची वगैरे भूमिका आली तर करशील? अगदीच. हे बघ, मला खूप विविध प्रकारच्या भूमिका करण्याची इच्छा आहे आणि प्रत्येक पहिल्या कामापेक्षा दुसरं काम आपलं वेगळं असावं हा प्रयत्न राहिलाय माझा. मग सिनेमाच्या जॉनरच्या दृष्टीने सुद्धा असेल किंवा माझ्या वैयक्तिक कॅरेक्टर आणि कामाच्या दृष्टीने सुद्धा असेल. सो मला खूप वेगवेगळी कामं करायची आहेत, पण तू जसं म्हणलास तसं की एखादा पैलू जो आपण कधीच एक्सप्लोअर केलेला नसतो, त्यातला मला असं वाटतं की ती एक तुझं एक ग्रे नेगेटिव्ह शेड असते, ती एक आहे जी माझी मला करून बघायची आहे की ती मला कितपत पेलवता येईल. गाव अनुभवलाय? फार नाही. माझा जन्म मुंबईचा, मी वाढले मुंबईतच. अर्थात म्हणजे आई वडिलांचं दोघांचंही गाव होतं, तिथे वाडे होते वगैरे, पण खूप लहानपणी थोडंफार जाणं झालं असेल तर, त्यामुळे गावाचा खरं तर तसा अनुभव नाही घेतला. मग गावाकडच्या भूमिका कशा करशील? पण मी आत्ताच तर म्हणलं, प्रेग्नंट थोडी कधी आयुष्यात राहिली मी, पण मी केलीच की एका प्रेग्नंट स्त्रीची भूमिका. टोनिंग वाईज मी विचारतो. मी ते कुठल्याही काय म्हणूया कुठलंही कॅरेक्टर करायचं म्हणलं की अभ्यास आलाच. सो त्या दिग्दर्शकाबरोबर केला जाणारा तो अभ्यास अनुभवणं हीच खरी गंमत आहे असं मला वाटतं. म्हणजे फायनल प्रॉडक्ट जे दिसतं ते तर अर्थातच तुम्हाला तुमची इच्छा असते की प्रेक्षकांना ते आवडावं आणि ते उत्तमच असावं, पण त्या प्रोसेसमध्ये जे काय एक्सप्लोअर करायला मिळतं आणि शिकायला मिळतं ती खरी गंमत असते. त्यामुळे उलट गावाकडची भूमिका आली तर मला आणखीन मजा येईल की दिग्दर्शकाच्या डोक्यात काय आहे, त्याला काय हवंय ते मी कुठून काय म्हणूया शोधू शकते. आपण खूप सिनेमे वेगवेगळे, खूप कामं वेगवेगळ्या लोकांची पाहिलेली असतात, त्यामुळे कुठेतरी काहीतरी आपल्या मनात एक ती काय म्हणूया इमेज असतेच बिंबवलेली गावाकडची म्हणजे असं. हा, किंवा मी काही वेगवेगळ्या गोष्टी पाहिलेल्या असतील, त्यातलं मला काय जे लक्षात राहिलं असेल, इथून एका कॅरेक्टरची एक गोष्ट लक्षात राहिली असेल, दुसऱ्याची दुसरी, तर त्या सगळ्याचा पण काय म्हणूया एक कंबाईंड इफेक्ट असतो. आणि प्लस मी म्हटलं तसं दिग्दर्शकाला काय हवंय या सगळ्याचा अभ्यास करूनच त्याच्यात शिरले तर शिरेन. पण मला अगदीच करायला आवडेल. म्हणजे उलट मला असं वाटतं कलाकार म्हणून मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे अनुभवलं नाहीये तेच मला कॅरेक्टर म्हणून अनुभवता येतं, ही तर खरी गंमत आहे. सो आता तू मगाशी प्रोसेस बद्दल बोललीस, आणि मग आता प्रत्येक कलाकाराचा एक काहीतरी प्रोसेस असते, क्रायटेरिया असतो भूमिका निवडायचा, तर ती तुझी प्रोसेस काय, म्हणजे तू कशा पद्धतीने या तुझ्या कामाकडे बघते? असा सेट फॉर्म्युला नाही आहे टू बी ऑनेस्ट, पण मला असं वाटतं इट्स ऑलवेज अ कॉम्बिनेशन ऑफ इन्स्टिंक्ट आणि प्रॅक्टिकॅलिटी. म्हणजे त्या क्षणाला माझ्यासमोर कुठला लेखक दिग्दर्शक आलाय, त्यांनी काय कथा मला ऐकवली आहे, ती कथा मला आवडते का, त्या कथेत माझा भाग खरंच आहे का, महत्त्वाचा आहे का, माझा वाटा मोलाचा आहे का, म्हणजे त्या पात्राचा अर्थात. आणि मग मला कलाकार म्हणून काय काय शिकायला मिळणार आहे आणि माणूस म्हणून माझ्या आयुष्यावर ह्याचा काही इम्पॅक्ट होणार आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून खरं तर एखादा सिनेमा किंवा रोल निवडला जातो. म्हणजे मला अर्थातच माझी ही भली मोठी यादी आहे की मला ह्या दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची इच्छा आहे, ह्या सहकलाकारांबरोबर काम करण्याची इच्छा आहे किंवा लेखकांबरोबर काम करण्याची इच्छा आहे, पण ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की माझा फोकस जास्ती ह्यावरच राहिलाय कायम की या पात्राकडनं मला काही मिळणार आहे का, कलाकार म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही. सो त्या जर ते टिक मार्क्स मिळाले तर मग होतो प्रोजेक्ट इज ऑन. सो अजून एक असा प्रश्न विचारायचा होता की आता तू हिंदीत पण काम करून आलीस, तू रोहित शेट्टी प्रोडक्शन मध्ये काम करून आलीस आणि आता मराठीत तू कामच करतेस. सो मराठी अभिनेत्रींना हा एक ड्रॉबॅक आहे की ते जास्त बोल्ड दिसले कॅमेरा समोर सीन मध्ये किंवा त्यांनी जास्त बोल्ड कपडे घातले तर त्यांना लगेच टोल केलं जातं, अरे ही तर आपली संस्कृती नाहीये, असं कमेंट्स यायला लागतात. तर एक जास्त ते ग्लॅमराईज दिसायला लागलं तरी लोक नावं ठेवतात किंवा हे काय अभिनेत्री आहे असं पण म्हणतात की ही जास्त बोल्ड पण नाही, महिला का बघायला जाऊ आपण सिनेमागृहांमध्ये. सो याच्याबद्दल काय विचार करते की बोल्डनेसच्या मर्यादा असावेत का की अभिनेत्रींना, काय वाटतं? फारच इंटेलेक्च्युअल प्रश्न विचारला का? लिहून घ्या. मला असं वाटतं पुन्हा हा खूप एक वैयक्तिक मुद्दा आहे कलाकार म्हणून, कुणाला काय मर्यादा घालून घ्यायच्या आहेत. म्हणजे हा जनरल रूल नाही असू शकत, हा एक पहिला मुद्दा. दुसरं मला असं वाटतं की आता मला खरं तर असा कधी अनुभव नाही आलाय, म्हणजे माझ्याही बाबतीत कामं अजून मी सगळी एक्सप्लोअर केलेली नाही आहेत किंवा सगळ्या बाजू त्या एक्सप्लोअर केलेल्या नाही आहेत बोल्डनेसच्या टू.
स्पेसिफाय. पण माझ्या पर्सनॅलिटी इमेज जे काही सोशल मीडियावर दिसतं त्याच्यातही बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्मेशन झाले आहेत. पण मला टचवूड असा कधी बॅकक्लॅश नाही आला की तू हे असेच कपडे का घालतेस किंवा तू हेच का केलंस किंवा तेच का केलंस. मला असं वाटतं की आपला ऑडियन्स बऱ्यापैकी प्रगल्भ आहे. जर त्यांना असं वाटलं की हे गरजेचं नव्हतं आणि माझ्या आवडत्या कलाकारांनी हे केलंय तर ते ऑफेंड होतात असा माझा अनुभव आहे. ओके. पण हॅव्हिंग सेड दॅट त्यांची मतं असणारच आहेत वेगळी आणि कलाकार म्हणून माझ्या चॉईसेस आणि माझी मतं असणारच आहेत. त्यामुळे मी स्वतःला इतर कोणाच्या तरी मतांवर किंवा ह्याच्या बेसिसवर मर्यादा घालून घेणं हे मला नाही पटत. आज मला ठराविक पद्धतीची कामं करायची नाही आहेत हा माझा निर्णय. मीही पाळतेच अर्थात. काही ठराविक पद्धतीची कामं आहेत जी मी अजून नाही केलेली किंवा काही ठराविक पद्धतीची पात्रे जी अजून मी नाही साकारलेली. पण तो माझा निर्णय. आपल्याकडे जजमेंट आणि ओपिनियन हे खूप फ्री असल्या कारणाने ते बरेचदा ओपाईन होतात. पण शेवटी मला असं वाटतं ते फॅन्स आहेत, त्यांना तुमचं काम आवडतं म्हणून ते तुमच्यावरती इतका हक्क गाजवतात आणि इतका हक्काने तुम्हाला सांगतात की तुम्ही हे करू नये, आम्हाला नाही आवडत. जसं आता तू पटकन म्हणालास की नेगेटिव्ह नको करूस, त्याच भावनेतनं येणाऱ्या त्या रिॲक्शन असतात असं मला वाटतं. पण इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ. कधी ट्रोल आले असं कमेंट काय आठवते तुला प्रसंग किंवा तू ट्रोल झालीस का? एवढ्या गोड अभिनेत्रीला कोण ट्रोल करू शकतं का? मी या अशा काही कारणांवरनं नाही झाली आहे, पण एकदा झाले होते. कशावरून झाले होते? झाले होते. सेन्सिटिव्ह विषय असतात काही आणि मी म्हटलं तसं प्रेक्षकांच्या तुमच्याकडनं खूप अपेक्षा असतात आणि ते त्यांचं तुमच्यावर मनापासून प्रेम असतं. त्यामुळे माझ्या डोक्यातली एखाद्या व्यक्तीची इमेज त्याला जर तडा गेला, जरी त्याच व्यक्तीने दिला असेल तो तडा, तरी सुद्धा प्रेक्षकांना तो मान्य नसतो आणि ते रिॲक्ट करतातच अर्थात. पण मी म्हटलं तसं इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ दिस जॉब आणि ते तुम्हाला ॲक्सेप्ट करावंच लागतं. पण म्हणून मी म्हटलं की त्याच्या बेसिसवर मी माझे निर्णय नाही घेत. माझे निर्णय हे माझे निर्णय आहेत. मला काय करायचंय, मला काय नाही करायचंय हे मी ठरवते. त्यांना उत्तर देणं ट्रोलिंग्सला गरज आहे का खरंच? तुला मला तर नाही वाटत. माझं म्हणणं, मी म्हटलं तसं पुन्हा, प्रत्येकाचं मत असतं. मी कसं जाऊन प्रत्येकाचं मत खोडू आणि का? माझं मत आहे, मी मांडलं, माझं कर्तव्य संपलं. माझ्या दृष्टीने बघायला गेलं तर त्यांचं मत त्यांनी मांडलं, त्यांचं कर्तव्य संपलं. मला रिॲक्ट होणं हे माझं कर्तव्य नाहीये. किंवा ती एखादी लाईन क्रॉस जर केली तर रिॲक्ट व्हावं लागतं ना आपल्याला. प्रत्यक्षात कोणी येऊन ती लाईन क्रॉस केली तर अर्थातच रिॲक्ट होईल, पण सोशल मीडियावर केली तर म्हणजे काय महत्व नाही असं मी नाही म्हणणार. पण मी काय साध्य करू शकेन त्या ट्रोलला रिस्पॉन्ड करून? मला काय साध्य होणार आहे? किंवा तू पण जे म्हणालीस ना की माझं म्हणणं मी मांडलं, माझं काम झालं, नाउ इट्स अप टू यू. करेक्ट, वेदर यू वॉन्ट टू टेक इट ऑर नॉट. असंच मी मित्रांसोबत चर्चा जेव्हा करत होतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे की एखादा ऍक्टर तुम्ही समाजासाठीच काम करता किंवा भले तुम्ही स्वतःसाठी तो एखादा रोल केलेला असतो, जरी सिनेमात दिसतो तरी पण तुम्ही समाजाचा भाग आहात आणि तुमची ती प्रतिमा समाजामध्ये दिसते. तुमचा सिनेमा बघून आम्ही इन्फ्लुएन्स होतो. बरोबर. तरी पण मग त्यांनी तशाच भूमिका किंवा त्याच पद्धतीचे कॅरेक्टर्स करायला हवेत का, की लोकांना वाटतं तसे कॅरेक्टर्स करायला हवे? तुमचा हेतू काय आहे काम करण्यामागचा हे पुन्हा फारच वैयक्तिक आहे. म्हणजे आज मी अर्थातच आम्ही जे काम करतो ते प्रेक्षकांना आवडावं म्हणूनच करतो, त्यात काहीच वाद नाही. म्हणजे ह्या सगळ्या सेटअपमध्ये मी एकटीच काम करत राहिले आणि दाद द्यायला कोणीच नसेल तर काही अर्थच नाही आहे. त्यामुळे कलाकाराचं आयुष्य संपूर्णतः प्रेक्षकांवर अवलंबून आहे हे मला मान्य आहे. पण मी म्हटलं तसं प्रत्येक प्रेक्षकाचं मत वेगळं असणार ना. मग मी सगळ्यांच्या मताचा विचार करून जर कामं निवडायला लागले तर ते कसं शक्य होईल? तुम्ही माझी मी राहणार, एक तर माझी मी राहणार नाही आणि किती प्रेक्षक आहेत रे, किती फॅन्स आहेत. मला जर प्रत्येकाचं मत घेऊन त्या पद्धतीने काम करायचं मी ठरवलं तर मी कशी फंक्शन करू? आत्ता इथे जेवढी माणसं आहेत तेवढ्यांनी जरी प्रत्येकाने आपापलं मत दिलं तरी मी एकही प्रोजेक्ट नाही साईन करू शकणार, कारण प्रत्येकाचं मत वेगळं असणार आहे. सो मला अर्थातच या गोष्टीचा रिस्पेक्ट आहे की प्रेक्षकांचं एवढं प्रेम आहे आणि ते त्यांची मतं मांडतात, पण इव्हेंच्युअली मला काय करायचं हे मलाच ठरवायला लागणार आहे. आणि शेवटी तेच आहे ना, मी जे निर्णय घेते किंवा मी ज्या चॉईसेस करते किंवा मी जी कामं करते तीच प्रेक्षकांना इव्हेंच्युअली आवडली तर मजा आहे.
चॉईसेस वरती त्यांची मतं असणारच आहेत की हे का केलं आणि ते का केलं नाही, पण मी केल्यानंतर जर ते आवडलं नाही तर मग मला त्रास होईल. म्हणजे काम आवडलं नाही तर पुन्हा चॉईसचा मुद्दा नाही, मी केलेलं काम जर नाही आवडलं किंवा मी ते ॲटपार नाही करू शकले तर मला कलाकार म्हणून त्रास होईल. पण चॉईसेस आय थिंक थोडं पर्सनल आहे ना. पर्सनल. सो असं एक आता मी प्रश्नच विसरलो होते त्या ट्रिपमध्ये. सॉरी. अरे खरंच विसरलो यार. तिच्याकडे बघत होता म्हणून विसरलास? नाही, मला असं वाटतं की मी खूप बोलतेय त्यामुळे त्याला मध्ये काही स्कोपच नाही मिळाला यायला. बोलतेचा प्रश्न नाहीये, तू इतकं मुद्देसूद बोलतेस की मला असं थांबावंच वाटत नाही. वाटतं कोर्टात उभी आहेस तू इतक्या मुद्देसूद, आणि की मी बोललेल्या वाक्यावरती समोरच्याने काहीच घेऊ नये त्याच्यावरती. पण माझा हा हेतू नाहीये, मी फक्त माझी मतं मांडते. चालत आलंय त्यामुळे हेतूचा आता हेतू आठवलं मला प्रश्न आठवला. हा येस. सो तुला असं म्हणून तुला एक फार कमी वर्ष झालेत की इंडस्ट्रीमध्ये आलीस, एंटर केलंस आणि आता शिकतेस, आता कुठे ग्रो करतेस. सो मला असं विचारायचं की एखाद्या नवीन अभिनेत्रीला, नवीन नाही म्हणता येणार, एखाद्या अभिनेत्रीला इंडस्ट्री ग्राफ करायला म्हणजे समजून घ्यायला, किंवा तू हिंदीमध्ये पण काम केलं तिथली पद्धत समजून घ्यायला किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये समजून घ्यायला किती वेळ लागतो आणि ते कशी शिकत गेली तू हळूहळू? आजचा माझा दिवस बहुतेक आजचं माझं ब्रीद वाक्य आहे की हे प्रत्येकासाठी वेगळं असतं. पण मला असं वाटतं की ही पण प्रोसेस, म्हणजे ही जनरल ह्यात काही रूल नाहीये की किती वेळ लागतो किंवा लागू शकतो. काही जणांना खूप पटकन उमगतं. कारण की आता कसं होतं ना की, सॉरी मी इंटरप्ट करतोय, की आता सोशल मीडिया आहे, सगळ्यांकडे इंस्टाग्राम आहे, सगळे रील बनवतात, त्यांना असं वाटतं की मी मूवीमध्ये काम करू शकतो, मी रीलमध्ये माझे चांगले फॉलोअर्स आहेत, सो मी आता झाले स्टार. सो ती पण ते इंडस्ट्रीमध्ये काम करणं किंवा हिंदीमध्ये काम करणं त्यात वेगळी पद्धत आहे. ती पद्धत समजून घ्यायला तुला किती वेळ लागला? मला असं वाटतं मी अजूनही समजूनच घेते, कारण प्रत्येक सेटवर वेगळं वातावरण असतं, प्रत्येक दिग्दर्शक वेगळा असतो, प्रत्येक निर्माता वेगळा असतो, प्रत्येक माणूस ज्याच्याबरोबर तुम्ही नव्याने काम करता तो वेगळा असतो. त्यामुळे असा काही सेट फॉर्म्युला नाहीये. म्हणजे मी तशी नवीन नाही, आता झाली 15 वर्ष मी काम करते. पहिली काही वर्ष खूपच चाच पडण्यात गेली लोक समजून घेण्यासाठी, गोष्टी फंक्शन कशा होतात हे समजून घेण्यासाठी. तुम्ही प्रत्येक नवीन प्रोजेक्ट बरोबर यू हॅव टू एक्सप्लोर अ न्यू साईड ऑफ दिस इंडस्ट्री. असं नाही होत, कुठल्याही पॉईंटला होणार नाहीये की आता मला सगळं उमगलंय आणि आता मला सगळं कळलंय आणि मला काहीच नव्याने शिकायचं राहिलेलं नाही. प्रत्येक नवीन माणसाबरोबर, प्रत्येक नवीन प्रोजेक्ट बरोबर तुम्हाला नवीन अनुभव येत राहतो. ही शिकण्याची, ही अशी ओपन राहण्याची तयारी पाहिजे. तू मगाशी जे म्हणालास की सोशल मीडियामुळे आता लोकांना असं वाटतं की आपण पटकन स्टार होऊ शकतो, तर मला असं वाटतं की इथे थोडी ना डेफिनेशन्सची गल्लत आहे. म्हणजे मला माझ्या वडिलांनी खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला होता. असंच काहीतरी सोशल मीडिया फॉलोईंग आणि माझे इतके फॉलोअर्स झाले आहेत, आता येऊन अडकले वगैरे, असं काहीतरी चर्चा चालली होती. तर मला वडील म्हणाले की हे जे काही आकडा तू म्हणालीस फॉलोअर्सचा, यातले खरे तुझे फॅन्स किती आहेत? आणि मी चाट पडले, कारण माझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर नव्हतं एक, आणि दुसरं मला इतकं खाटकन जाणवलं की हे इतकं इल्युसिव्ह आहे सगळं, मायावी आहे हे. मला दिसतोय आकडा इतका, पण ह्यातले खरंच सगळे माझे फॅन्स आहेत का नाही मला माहितीच नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मला काय दिसतंय की माझं फॅन फॉलोईंग खूप आहे, फॉलोईंग म्हणूया, फॅन फॉलोईंग नको, फॉलोईंग खूप आहे, माझ्या पोस्टना एंगेजमेंट असते, लोकांना आता माझं नाव माहिती झालंय, पण म्हणून खरंच ती लोक माझी फॅन आहेत का? किंवा मी जे पोर्ट्रे करतेय सोशल मीडियावर त्याचे फॅन्स आहेत ना, खूप असतील. आता जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत ते ज्या पद्धतीचं कॉन्टेंट क्रिएट करतात त्याचे फॅन्स आहेत 100%. पण तुम्ही त्याच्यानंतर अचानक ऍक्टर झालात तर तुमचं कामही तेवढंच चांगलं होईल आणि त्याचे तेवढेच फॅन्स असतील याची काय गॅरंटी? सो मला असं वाटतं की ही थोडी डेफिनेशन्सची गल्लत आहे. म्हणजे माझ्याकडे पॉप्युलॅरिटी खूप आहे आणि फॅन फॉलोअर्स खूप आहेत सोशल मीडियावरती, म्हणून मी स्टार आहे, हा समज जरा गडबड वाटतो मला. म्हणजे आज माझ्या दृष्टीने आपल्या देशात इन जनरल मोजकेच स्टार्स आहेत, स्टार्स आणि सुपरस्टार्स. म्हणजे आपण स्टार, सुपरस्टार ही नावं घेतल्यावर कोणाचं पटकन तुमच्या डोळ्यासमोर कोणाची नावं येतात? माझ्या तरी डोळ्यासमोर शाहरुख खान, अमिताभ बच्चन ही नावं येतात. आणि हे असे झालेले नाही आहेत ना. आज इतकी वर्ष
इतकं कन्सिस्टंटली काम करत राहिलेत म्हणून ते स्टार्स आहेत. सो मला कुठलीही जर्नी खूप सोपी असते असं नाही वाटत. सो मला आता तू फॉलोअर्सचा मुद्दा काढलास तर तुला असा कुठला अनुभव आलाय का की हिंदीत किंवा कुणीही कास्टिंग डिरेक्टरी तुमचे फॉलोअर्स कमी आहेत, तो कास्टिंग होऊ शकत नाही, असं काय आलंय का? डायरेक्ट येऊनच फॉलोअर्स विचारले आपके इंस्टाग्राम पे कितने फॉलोअर्स आहे? स्क्रिप्ट वगैरे ऑडिशन नंतर डायरेक्ट फॉलो असं डिरेक्टली कोणी प्रश्न विचारला नाही, पण हे अध्यारूत असतं. अच्छा. म्हणजे हे बहुतेक लोक हा रिसर्च आधीच करून येतात. पण मग खरंच याचा इम्पॅक्ट किती पडतो यात? म्हणजे याचं मला हे विचारायचं की याचं सिनेमा तयार झाल्यानंतर मनी कन्व्हर्जन किंवा ह्या सगळ्या गोष्टी किती होतात बाबा, की तुमचे फॉलोअर्स आहेत तर मग ते खरंच सिनेमा जाऊन बघतील का? आत्तापर्यंतचा जो काही अनुभव माझा थोडाफार आणि समज या सगळ्याची आहे, मी पुन्हा तेच सांगेन जे मी आत्ता सांगितलं. तुमचे सोशल मीडियावरती एवढे फॉलोअर्स आहेत म्हणजे ते तुमचे सगळेच तुमचे फॅन आहेत असं नाही. आणि हे अनफॉर्च्युनेटली आत्ता जे काही ट्रेंड्स आहेत त्याच्यात लोकांच्या लक्षात येत नाहीये. असंच वाटतं की एवढे फॉलोअर्स आहेत ना, हा म्हणजे ह्यांच्यासाठी सिनेमा पाहायला येतील का? फॉलो कोणाचाही फीड करू शकते मी, पण म्हणून मी डायहार्ड फॅन आहे त्या व्यक्तीची असं नाही होत ना. आपण फॉलोचं बटन दाबताना हा थोडी विचार करतो की नाही बाबा मी खूप मोठी फॅन आहे म्हणूनच मी या व्यक्तीला फॉलो करते. माझी काही अनेक शेकडोंनी कारणं असतात ती प्रोफाईल फॉलो करण्यासाठी. सो हे असं मानलं जातं का या इंडस्ट्रीत की तुमचे जास्ती फॉलोअर्स असतील तर फायदा होईल? हो, पण ह्याचं खरंच कन्व्हर्जन होतंय का? मला तरी दिसत नाही. ओके. इंडस्ट्रीमध्ये चालू असतं की बऱ्यापैकी असं बोलतात की मेल डॉमिनन्स खूप आहे इंडस्ट्रीमध्ये, की एखादा ऍक्टर त्याची हिरोईन ठरवतो की मला ही हिरोईन पाहिजे, किंवा माझी केमिस्ट्री हिच्यासोबत आहे तर मला ही हिरोईन पाहिजे. असं आहे का खरंच की मेल ऍक्टर ठरवतात का ऍक्ट्रेस? मी ना इतकी नशीबवान आहे ना की माझ्या वाट्याला ह्यातलं कधीच काहीच आलेलं नाही. त्यामुळे आय एम नॉट द राईट पर्सन टू कॉमेंट ऑन दिस. आणि अगेन आय एम नॉट बिंग डिप्लोमॅटिक, मला हे अनुभव आलेले नाहीत. त्यामुळे एकदा स्ट्रेट फॉरवर्ड आता मला जर खरंच आले असते ना तर मी परखडपणे हे सांगितलं असतं की हो माझ्या बाबतीत हे घडलंय, मला ह्या सिनेमासाठी कन्सिडर करत होते पण घेतलंच नाही कारण त्याला तिच्याबरोबर का. मी असं पाहिलंच नाहीये. आणि मी असं टू बी ऑनेस्ट मी हे खूप इंटरव्ह्यूज मध्ये प्रश्न म्हणून ऐकते पण मी आजूबाजूला माझ्या हे घडताना कधीच पाहिलं नाही. म्हणजे मराठीत तरी 100% नाही की हिरो म्हणाला की नाही मला हिच्याच बरोबर काम करायचंय म्हणून तिला घेतले, असं नाही. ह्या शब्दात मला नाही मांडायचे पण हे कुणालाच मराठीत परवडणार नाही. कारण आपण खूप प्रगत आणि प्रगल्भ इंडस्ट्री आहोत, मेकर्स म्हणून सुद्धा आणि कन्झ्युमर्स म्हणून सुद्धा. आपले ऑडियन्सेस सुद्धा खूप प्रगल्भ आहेत. त्यामुळे आपण काहीही केलं किंवा आपण आपलं काहीतरी मागे विचार करून हा मला हे करायचं ना मी करून टाकतो लोकांना कळणार नाही असं होत नाही. आपला प्रेक्षक प्रचंड सजग आहे. त्यामुळे आणि मी म्हटलं तसं की मला हा अनुभव आलेला नाही त्यामुळे मी कधीच असं पाहिलं नाही आजूबाजूला की ह्या बेसिसवरती गोष्टी ठरल्या आहेत. घडत असेल तर माहिती इतकं परखड बोलतेस तू. आता सध्या क्रेज पण सुरू आहे हिंदी बिग बॉसची. तुला बिग बॉस मध्ये बोलवलं तर जाशील? मराठी मला बोलवलंय अनेकदा. अगेन टू ईच इज ओन, कोणी काय करावं हा माझा मुद्दा नाही ह्यातला. पण मला असं वाटतं की म्हणजे माझ्या मतांमधनं माझ्या वागण्यामधनं माझ्या सवयींमधनं मी मनोरंजन क्रिएट करण्यासाठी ऍक्टर नाही झाली. पण तू मनोरंजन नाही केलं तरी 4-5 जण मारून नक्की येशील. नाही मी भयंकर संयमी आहे. खेर असं का बोलला? एकीकडे आपण तिला गोड म्हणतोय आणि ती अशी का मारेल? ती शब्दांनी नाही, मी भयंकर संयमी आहे. त्यात तसं काही होणार नाही याची मला खात्री. 2 वाक्य बोलल्यानंतर तुला पुढचं वाक्य बोलू वाटतंय? नाही, संपतं. मान्य करतो पुढचा माणूस की हे बरोबर असेल. नाही पण मला असं वाटतं मी म्हटलं तसं की मी ऍक्टर आहे आणि माझं काम ऍक्टिंगचं आहे. ओके. तर बिग बॉस मध्ये जाऊन जर मी ऍक्टिंग करणार असेल तर त्याला काहीच अर्थ नाही. बिग बॉस मध्ये जाणार असेल तर मी कशी आहे तशी राहायला पाहिजे. आणि मी कशी आहे तसं राहणे मला लोकांनी पाहावं असं नाही वाटत.
म्हणजे तू काय ते विचारलं त्यांनी तुला आणि तू कशा पद्धतीने मला पहिल्या सीझनला विचारलं होतं की तू करू इच्छित आहेस का, असं काय मेजर झालेलं, कारण की आम्हाला असं कोणीतरी सांगितलं त्या वर्षात काहीतरी तुमचं मेजरली झालेलं असेल ना, किंवा कॉन्ट्रोवर्सी असेल तुम्ही. त्यात ती कुठली तरी ती वडापाववाली आहे, तिला आता हिंदी बिग बॉस मध्ये वगैरे घेतलं. जेव्हा मराठी पहिलं सीझन झालं होतं बिग बॉसचं तेव्हा हा काहीही क्रायटेरिया नव्हता आणि माझ्या आयुष्यात असं काहीही अजूनही घडलेलं नाहीये की मला विचारतील की तुम्ही या म्हणून. पण तेव्हा आय थिंक कलाकारांनाच ते वेगवेगळ्या टॅप करत होते की कुणाला यायला आवडेल कुणाला नाही. आणि मला कोणी कारण नाही विचारलं टू बी ऑनेस्ट. मी त्यांना म्हटलं की नाही मला नाही वाटत मला हे करायचे. ते हो म्हणले, ओके म्हणले. मला कोणीच त्रास देत नाही. किती पॉझिटिव्ह वाईब येते आम्हाला तुझ्याकडून पण किती सगळं सेफली बोलते. तू थिएटर वगैरे करत होतीस की नाहीच? मी कथ्थक डान्सर म्हणून खूप काळ परफॉर्मन्सेस केले स्टेजवर, पण मी नाटक नाही केलंय. ओके, म्हणजे खरा एक्सप्रेशनचा अभ्यास तो तिकडे झाला बऱ्यापैकी. हा, म्हणजे माझं प्राथमिक शिक्षण बघतोय की 0 सेकंदात तुझे एक्सप्रेशन बदलतात. 0 सेकंदात 0 सेकंदात. किंवा असं म्हणतात, रॉंग पण असू शकतं, काही जण असं म्हणतात की बऱ्यापैकी नाही का चित्रपट करत असताना पहिली पायरी बाबा नाटक असते, तुम्ही नाटक करता मग तुम्ही सिनेमा करत असता. तर तुला असं नाही वाटलं की ती पहिली पायरी असायला पाहिजे, पण डायरेक्ट हिट झालो? मला ऍक्टर होणं हाच माझा हेतू नव्हता, त्यामुळे माझी सगळीच प्रोसेस उलटीपालटी झाली टू बी ऑनेस्ट. म्हणजे मी जर ऍक्टर व्हायचं असं ठरवलं असतं तर कदाचित मी शिक्षण घेतलं असतं, मी थिएटरही केलं असतं आणि मग मी स्टेप बाय स्टेप इथे म्हणजे या जर्नीला लागले असते. पण मुळात तो गोल किंवा तो एम नव्हताच. हे ऍक्सिडेंटली होत गेलं आणि मला जाणवत गेलं की बहुतेक मी बनले ह्याच्यासाठीच आहे, फक्त मला माहिती नव्हतं. त्यामुळे आता माझी ती प्रोसेस सगळी सुरू झाली आहे, वेगवेगळी कामं एक्सप्लोअर करणं आणि जे काय असेल ते. माझं जे काही शिकणं झालंय ते ऑन सेटच झालंय. आता कुणी नाटक ऑफर केलं तर एखादं छानसं? खूप आवडेल करायला, खूप. पण 100% आवडेल करायला. आणि माझं काही असं मी कधीच कोणाकडे जाऊन असं ओपनली बोलले नाहीये, पण मी ऍक्च्युली काही दिग्दर्शकांना हे सांगितलंय की मला खरंच मनापासून इच्छा आहे नाटक करण्याची. सो जर काही इंटरेस्टिंग आलं तर मला करायला आवडेल. फक्त आता हा इश्यू होतो टाइम कमिटमेंटचा. कदाचित त्या काळात झालं असतं तर माझ्यासाठी ते जास्ती सोपं गेलं असतं तेवढा वेळ कमिट करणं. आताच्या कमिटमेंट्समुळे जो काही माझे हात अडकलेले आहेत ते आहेत, पण तरी सुद्धा मी म्हटलं तसं माझी खूप तीव्र इच्छा आहे की नाटक करावं. सो तू आता इतकी वर्ष काम करतेस, 15 वर्ष काम करतेस आणि असा एखादा पॅच असेल ना की अरे आपल्याला कामच नाही येते अजून, की अजून खूप काम करायचं पण तशा पद्धतीचं काम येत नाही, त्यामुळे थोडंसं लो होणं, डिप्रेस होणं, असं काही पॅच आलाय तुझ्या आयुष्यात? थोडासा लो डिप्रेस माहिती नाही, पण एक असा पॉइंट होता जेव्हा मला असं वाटलं होतं की बस नाही होते आपल्याच्याने किंवा आपल्याला नाही करायची आहे, क्विट करूयात. का, कधी होत होतं असं? माझ्या हातात आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा यायच्या आधी. तेव्हा मला असं म्हणजे मी खूप विविध गोष्टी ट्राय करत होते. शिक्षण सुरू होतं माझं, नुकतंच माझं वकिलीचं शिक्षण पूर्ण झालं होतं तेव्हा आणि सनद घेतली होती मी, आणि खूप ऑप्शन्स होते. म्हणजे माझं कथकमध्ये सुद्धा मास्टर्स झालंय, मी 5 वर्ष शिकवतही होते. सो सगळं करून झाल्यानंतर मला ह्या कामातनं मिळणारा आनंद किंवा समाधान हे नक्की मिळतंय का नाही असे प्रश्न पडायला लागले. समाधान मिळत नाही असं वाटलं? म्हणजे कलाकार म्हणून स्वतःला एक्सप्लोअर करायचं होतंच त्या पद्धतीचे तू म्हणतोस तसं. काही वेळेला तुमची इच्छा असून सुद्धा तसे प्रोजेक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचत नाहीत, किंवा आता माझ्या बाबतीत म्हणायचं तर तसं मला माझं कॅलिबर सिद्ध करण्याची संधी फारशी मिळाली नाही त्याआधी आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या सिनेमाच्या आधी. सो मी सुद्धा स्वतःला क्वेश्चन करत होते की खरंच आपल्याला हे जमतं का, किंवा आपल्याला खूप वाटतंय की हा माझं हे कॉलिंग आहे, पण हे खरंच आहे का आपलं कॉलिंग, का आपल्याला आपला नाहीये कल इथे, किंवा आपल्याला जमत नाहीये, किंवा आपल्या नशिबात नाहीये. अनेक मुद्दे असू शकतात. तर तेव्हा मला असं झालं होतं की ठीक आहे, असं वाटतंय की हे नाही वर्क होते आपल्यासाठी, तर आपण नको करायला. आपल्याकडे मी मुळात हे काम कधीच माझ्या उदरनिर्वाहासाठी केलेलं नाहीये, ब्रेड अँड बटरसाठी केलेलं नाहीये. मी जे केलं ते कायम माझ्या आवडीसाठी केलं. माझ्याकडे कायमच ऑप्शन्स होते खूप सारे. सो त्या पॉइंटला मला असं झालं की बस आपण थांबूया. आणि मग मला अभिजित देशपांडेचा फोन आला आणि काशीनाथ घाणेकर आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा सिनेमा घडला, आणि त्याच्यानंतर देअर वॉज नो लुकिंग बॅक. तो सिनेमा झाल्यानंतर मला असं झालं की नाही, आपल्याला हेच करायचंय, आपली तीव्र इच्छा आहे, आपण कितीही धडपड करायला तयार आहोत स्वतःला ग्रूम करण्यासाठी, स्वतःला ग्रो करण्यासाठी. मग ठीक आहे, लागू दे ना वेळ.
पण हे तिथून हा अप्रोच आलाय की वेळ लागला तरी काय हरकत आहे, ॲज लॉंग एज माझी इच्छा तीच आहे, मला ह्या कामातनं आनंद मिळतोय, समाधान मिळतंय आणि काहीतरी नवीन करायला मिळतंय प्रत्येक वेळी. आणि मगाचपासून ऐकतो ती म्हणते की ऍक्सिडेंटली या सगळ्या गोष्टी केल्या, मी ऍक्सिडेंटली इथपर्यंत आले किंवा असं. तर मग हे इट्स अ पार्ट ऑफ लक, किंवा काही जण खूप प्रयत्न करत असतात इथपर्यंत येण्यासाठी आणि ते मिळत नाही आणि तुला ते ऍक्सिडेंटली होत गेलं. मग हे काय, आता तू म्हणालीस तीव्र इच्छाशक्ती ते तर आहेच आहे, पण इट्स अ पार्ट ऑफ लक की डेस्टिनी पोचवत आली इथपर्यंत? आय एम अ व्हेरी स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी. म्हणजे मला असं वाटतं की नशीब हे असतं असं काहीतरी, म्हणजे आपल्या सगळंच आपल्या कंट्रोलमध्ये नसतं ह्यावर माझा विश्वास आहे. आपल्या कंट्रोलमध्ये फक्त काम करत राहणं आहे. आता मी ऍक्सिडेंटली इथपर्यंत आले असं मी नाही म्हणणार, मी ऍक्सिडेंटली या क्षेत्रात पडले. म्हणजे मी ऍक्टर व्हायचं स्वप्न घेऊन नव्हते आले, मी ऍक्सिडेंटली पहिला प्रोजेक्ट माझं झालं. त्याच्यानंतर सुद्धा आय वॉज फिगरिंग आउट की मला काय करायचंय काय नाही. पण ह्या सगळ्याच्या दरम्यान मी जी मेहनत घेत होते ती घेतच होते. म्हणजे कदाचित ती एका दिशेने नसेल. म्हणजे मी म्हटलं तसं मी ऍड्स करत होते, मी कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं, शिकवत होते, त्याच्यात खूप परफॉर्मन्सेस करत होते. त्यानंतर काय हिंदी एक सिनेमा झाला होता, एक म्युझिक व्हिडिओ केला होता ए आर रहमानसाठी. मी खूप वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत होते, बघायला की माझा नक्की कल कुठे आहे, मला नक्की काय जमतंय, मला काय करायला आवडेल. सो एखादी गोष्ट ऍक्सिडेंट असू शकते जी माझ्या बाबतीत झाली. त्याच्यानंतर तुमचं नशीब आणि तुम्ही घेणारे कष्ट ह्याची सांगड तुमचा प्रवास ठरवतो. ऍक्सिडेंट फक्त एक ट्रिगर असतो की तू इथून जाऊ शकतेस. म्हणजे माझ्या दृष्टीने हा खूप चांगला ऍक्सिडेंट होता. कशा अर्थाने की बहुतेक मला गाईड करण्यासाठी तो ऍक्सिडेंट होता. मी एका वेगळ्याच दिशेने चालत होते आणि पण दॅट वॉज नॉट माय डेस्टिनेशन. तिथे जाणं मी अपेक्षित नव्हतं. त्यामुळे असं हलकंच मला फक्त कोणीतरी माझी दिशा बदलली. आणि इफ वकील झाली असतीस तर, किंवा प्रॅक्टिस करत राहिली असतीस तर काय छानच केलं असतं. आमच्याकडे घरातच आहे. म्हणजे आणि मला टू बी ऑनेस्ट मला ऍक्च्युली क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये खूप इंटरेस्ट होता. मी कोर्टात जाऊन बसायचे. मी हायकोर्टात अनेक महिने नुसतीच जाऊन कोर्टात बसायचे बघायला की वकील कसे प्रेझेंट होतात कोर्टासमोर, जजेसचं काय म्हणणं असतं, काय काय घडतंय. तसंच असतं का जे आम्हाला कसं असतं कोर्ट? मग तुम्हाला ऍक्च्युली कुठल्या तरी कोर्टात जाऊन बघायला लागेल. ड्रामा खूप असतो, ते मी नाही डिनाय करणार, पण आपण सिनेमात पाहतो तसा अगदी तसाच्या तसा माय लॉर्ड असं वगैरे नसतं. मी काय बोलत नाही, काय मला माहिती आहे. आय नो एक आपलं डिस्क्रिप्टिव्ह काय मला डिस्क्रिप्शन. तू कधी गेला होता कोर्टात? जाऊन आलो. आमच्याकडे मूड कोर्ट नावाचा एक ऑप्शन असतो. पण मूड कोर्ट सुद्धा थोडंसं मला असं वाटतं की काय म्हणतात प्राथमिक आहे. हा, तिथून परत मी कोर्टात जाऊन आलो. करेक्ट. सो अरे नाही, पण तुला माहितीये ना, वकील नसून सुद्धा तू नुसता जरी जाऊन कोर्टात बसलास ना तरी सुद्धा तुला कळेल काय फरक आहे. म्हणजे आपण जे सिनेमांमध्ये पाहतो आणि जे ऍक्च्युली घडत असतं ह्याच्यात आहे फरक बऱ्यापैकी. पण एनिवे मुद्दा हा आहे की तेही केलं असतं तरी सुद्धा मी तुला तेच म्हणते ना, माझ्या नशिबाने जर मला तिथे स्लाइड केलं असतं तर मला घेणारी मला काय म्हणूया मला घ्यायला लागणारी मेहनत तीच असणार होती. इंटेन्सिटी सगळ्याची तीच असणार होती, फक्त दिशा वेगळी असते. सो मला तेही करायला आवडलं असतं. म्हणजे मला वडील माझे म्हणतही होते की तुला अपियर व्हायचं असेल तर हो, आहे तुझ्याकडे सनत. किंवा बाबांचं अजूनही असं म्हणणं असतं का आता बाबा कधी कन्व्हिन्स झाले की नाही तू हे कर, आता नाही तू कोर्टात उभी राहिलीस तरी मी माझ्या निर्णयाचं बेधडकपणे संपूर्ण श्रेय माझ्या वडिलांना देईन. कारण माझे वडील थिएटर बॅकग्राऊंडचे आहेत. ते ऍक्टर डिरेक्टर म्हणून कॉलेजमध्ये असताना अनेक वर्ष कामं करत होते. त्यांना युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल आहे. त्यांनी अनेक करंडक वगैरे त्यांच्या दिग्दर्शनाखाली मिळालेले आहेत. त्या काळात ते भालबा केळकरांबरोबर वगैरे काम करत होते. सो ते खरं तर ते बऱ्यापैकी इंटेन्स काम करत होते त्या काळात थिएटरमध्ये. आणि त्यांना एका पॉइंटला ही हॅड टू मेक अ चॉईस. त्यांनी पण वकिली पूर्ण केली IILS मधनं, पुण्यात होते ते. आणि त्यांना एक डॉक्युमेंटरी पण ऑफर झाली होती. पण मग त्या पॉइंट ऑफ टाइमला त्यांना एक निर्णय घ्यावा लागला की हे करायचं काय करायचं. त्यांनी वकिली निवडलं. सो मला जेव्हा पहिली ऑडिशन आली होती तेव्हा मी आम्ही नाहीच म्हणत होतो की कशाला या वाट्याला आपल्याला जायचंच नाही, आपण काही विचारच केला नाही. तर मला बाबांनी विचारलं की तुला का नाही करायचं हे, तू करून बघ ना, तुला आवडलं ठीक, नाही आवडलं तर एक
एक अनुभव मिळाला असं समजू आपण. कलेशीच संबंधित आहे. असं आहे की असं नाहीये की तुला यातलं काहीच माहिती नाहीये, तू इतकी वर्ष कथ्थक करतेस, तुझी अभिनयाशी बेसिक तोंडओळख आहे, प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. हा, तुला आता डायलॉग्स, कॅमेरा हे सगळं नवीन आहे, पण तू करून बघ ना, तुला आवडलं तर आपण करू, अजून काम करू त्याच्यावर. असे बाबा सगळ्यांना मिळो. पण खरंच असे आई वडील सगळ्यांना मिळो. माझ्या वडिलांनी हा निर्णय घेतला आणि आईनी ठामपणे माझ्याबरोबर उभं राहायचं ठरवलं. आई म्हणाली की तुला जिथे जिथे जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा मी आहे. त्यामुळे ती माझ्याबरोबर सतत असायची सेटवर. कारण मी 17 वर्षाची होते, त्यामुळे माणसांची डील करणं काही संबंधच नाही ना या सगळ्याशी. त्यामुळे ह्या सगळ्यात माझ्या आईने अखंड प्रवासात साथ दिली. आणि बाबांचं हेच म्हणणं होतं, आई असेल तुझ्या बरोबर ना तर ह्या बाकीच्या गोष्टी ती हँडल करू शकेल, तुला तुझ्या कामावर फोकस करत आहे. आणि त्यामुळे आजही उलट माझ्यापेक्षा जास्ती ड्रिव्हन आणि पॅशनेट माझ्या कामाच्या बाबतीत माझे आई वडील आहेत. अरे वा. आता तू म्हणालीस की स्ट्रॉंग बिलिव्हर ऑफ डेस्टिनी आहेस तू, तर तू खरंच तितकी स्पिरिच्युअल आहेस किंवा मेडिटेट करतेस काय? आता मला असं वाटतं स्पिरिच्युअलिटीचे सुद्धा डेफिनेशन्स फॉर एव्हरीबडी आर व्हेरी डिफरंट. मेडिटेट करणं म्हणजे काय, एका ठिकाणी ध्यान लावून बसणं का, तर मला असं नाही वाटत. ओके. मी कथ्थक डान्सर आहे, मी माझ्या नाचा थ्रू सुद्धा साधना करतच होते इतकी वर्ष. आता त्याला तुम्ही काय डेफिनेशन देता, तुम्ही काय नावं ठेवता हा वेगळा मुद्दा आहे. पण माझ्यासाठी आध्यात्मिक एक खूप स्ट्रॉंग पाया खूप लहानपणापासून बिल्ड होत होता विविध कारणांमुळे. म्हणजे आता अर्थात घरात देवाधर्माचं होतच आहेच, त्यामुळे तोही एक मुद्दा होता. प्लस मी स्वतः माझ्या गुरु म्हणजे स्वर्गीय आशाताई जोगळेकर, ज्यांच्याकडे मी कथ्थकचं पूर्ण शिक्षण घेतलं, माझं मास्टर्स कम्प्लीट केलं, मी त्यांच्याबरोबर अनेक वर्ष जवळजवळ राहतच होते. म्हणजे आम्ही एका घरात नाही राहायचो एवढाच फक्त फरक, पण माझं अखंड बालपण त्यांच्याबरोबर गेलंय. सो एक स्पिरिच्युअल बेस क्रिएट करण्यासाठी तुम्ही फक्त देवाचंच केलं पाहिजे किंवा तुम्ही एका ठिकाणी बसून ध्यान लावत राहिलात किंवा जे मेडिटेट म्हणतात तसं करत राहिलात तरच तुम्ही देवाच्या जवळ पोहोचू शकाल, या संकल्पना नव्हत्याच ना. त्यांचं म्हणणं की आम्ही जे नाचात तत्कार म्हणतो आम्ही, तर त्या म्हणायच्या की तुम्ही 10 मिनिटं कम्प्लीट फोकसने नुसते तत्कार जरी लावलेत तरी तुम्ही साधनाच करताय ना. दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा विचार नाही, दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा प्रेशर नाही. बरं, ती तत्काराची प्रोसेस सुद्धा इतकी तुमच्या शरीरात भिनलेली आहे की तुम्ही त्याचाही विचार करत नसता. ती एक नॅचरल लय आहे जी तुम्ही धरून राहण्याचा प्रयत्न करता, जे म्हणजेच मेडिटेशन ना. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप लहानपणापासून माझ्यावर हे नकळत संस्कार घडत गेले. त्यामुळे मला असं वाटतं की जे काही माझ्या आजूबाजूला होत होतं, ज्यांच्या बरोबर मी वाढले, मी कायम म्हणते मला 3 स्त्रियांनी वाढवलं. माझी आई, माझी आजी म्हणजे आईची आई, आणि माझ्या गुरु. आणि इतक्या प्रगल्भ स्त्रियांबरोबर जर माझं बालपण गेलं असेल तर हे विचार आपोआपच रुजवले गेले. त्यामुळे मला त्याच्यासाठी खरंच मी खूप नशीबवान समजते स्वतःला. मला या सगळ्या गोष्टींसाठी कष्ट नाही घ्यावे लागले किंवा मला हे कुठे शिकावं नाही लागलं, हे मला मिळत गेलं. सो आता तू वकील आहेस आणि तुझं इतकं समाजभान असेल, तू इकडे खूप ऑब्झर्व करत असशील बारीक बारीक समाजातल्या छोट्या छोट्या गोष्टी. सो आणि पण तू आता असं पण म्हणतो ना की अभिनेता किंवा अभिनेत्री किंवा इंडस्ट्रीतले लोक जर राजकारणावर बोलले तर ते लगेच ट्रोल होतात किंवा त्यांची एखादी बाजू मांडली तर दुसरे बाजूवाले त्यांच्यावर अटॅक करतात, म्हणजे कमेंट मध्ये किंवा असं. तू असं काही कधी मांडताना दिसत नाही, व्यक्त होताना दिसत नाही ऍज अ पॉलिटिकल तुझा हेतू सांगत नाही, असं घाबरतेस का लोकांच्या ट्रोलिंगला? घाबरत नाही. मला असं वाटतं की माझ्या मताने तसा काही फरक पडणार नाहीये. मला ज्यांना द्यायचंय त्यांना मी माझं मत देऊ शकते ना. मी आज सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म करून लोकांना कशाला सांगायला जाऊ? कारण मला नाही वाटत मी इतकी इन्फ्लुएन्शियल आहे किंवा मला म्हणजे माझ्या मनात हा हेतूही नाहीये की माझ्या विचारांनी लोकांनी इन्फ्लुएन्स व्हावा आणि त्याप्रमाणे लोकांनी वागावं, हा हेतूच नाहीये. मग मी कशाला माझं मत मांडू? मला अनेक वेळेला हा प्रश्न येतो की तू तुझी मतं मांडताना दिसत नाहीस, मग तुझी मतच नाही आहेत का? तर असं नाहीये ना, माझी मतं आहेत. फक्त मला असं वाटतं की जिथे आपल्या मतांची गरज असते तिथेच ती मांडावीत. अगेन टू इच हिज ओन. जे त्यांची मतं मांडतायत सोशल मीडियावरती तो त्यांचा निर्णय आहे, त्यांना ते गरजेचं वाटत असेल कदाचित, पण मला नाही वाटत. सो एक माझ्याकडून एक शेवटचा प्रश्न, हा ना, की आपण आता सुंदरतेला खूप महत्व देतोय का असं मला वाटत चाललंय. कारण की आपण खूप हे प्रोडक्ट वापरले पाहिजे तर आपली त्वचा सुंदर होईल किंवा बऱ्यापैकी अभिनेत्री, आपण खरं तर सुंदर अभिनेत्री सगळ्यांना बघायच्यात, सुंदर मुलींना सगळ्यांना बघायचंय,
सो आपण त्या सुंदरतेकडे किंवा त्याच्याकडे जास्त महत्व देतोय आणि आपल्याकडे नाही आहेत सगळे सुंदर, नाही आहेत सगळे गोरे, तर आपण त्यांना थोडं निग्लेक्ट करतोय का? सुंदरतेची तुझी व्याख्या काय? असं मी आता मुळात तेच म्हणणार होते की सौंदर्याच्या इतक्या चुकीच्या व्याख्या आपल्या मनावर इतकी वर्ष रुजवल्या गेल्या आहेत की आता आपण कोणाला ब्लेम करणार यासाठी? सामाजिक दृष्ट्याच आपल्याला हे सांगितलं गेलेलं आहे की एक ठराविक गोष्ट म्हणजे सुंदर किंवा एका ठराविक पद्धतीचा बांधा म्हणजे सुंदर. असं नाही ना असू शकत. आज मला एखादी व्यक्ती किंवा वस्तू सुंदर वाटली, ती तुला वाटेलच ह्याची काय गॅरंटी? मग आपण काय सौंदर्याच्या भाषा रुजवतोय? मला असं वाटतं सौंदर्य डोळ्यात असतं. आणि कशा अर्थाने म्हणतेय मी, आत्मसुंदर असलो ना की आपल्या डोळ्यातनं आपोआप ते रिफ्लेक्ट होतं. आज नाकी डोळी एकदम नीटस व्यक्ती जरी असेल, जर मन स्वच्छ नसेल आणि ते सौंदर्य जर डोळ्यात नाही आलं तर मला नाही वाटत कुणालाही ती व्यक्ती तेवढी सुंदर वाटेल. कारण टेक्निकली गोरे, बारीक, उंचपुरे, घारे जे काय असतील, जे काही आपल्या युज्युअल डेफिनेशन्स आहेत सौंदर्याचे, तशी किती लोक आहेत, पण ती सगळीच सगळ्यांना सुंदर वाटतात असं नाही ना. त्यामुळे मला असं वाटतं की ब्युटी इज नॉट जस्ट अपिअरन्स. इट इज अपिअरन्स फॉर शुअर, पण तो अपिअरन्स एका डेप्थ मधनं आलेला असतो. त्यामुळे अगेन टू इच इज ओन, प्रत्येकाला ज्या सौंदर्याच्या परिभाषांना काय ऍक्सेप्ट करायचं त्यांनी करावं. पण मला असं वाटतं की वेन इट रिफ्लेक्ट्स फ्रॉम विदिन, इट मेक्स इट मोर ब्युटिफुल. आणि मग ती वस्तू सुद्धा असली तरी सुद्धा, म्हणजे काय म्हणतात, हे असे सोफे जरी असले तरी सुद्धा ते मला सुंदर वाटूच शकतात. आम्हाला वाटतात सोफ्याबद्दल बोलतोय आम्ही. छान प्रयत्न होता, दखल घेतली आहे. बीइंग अ ऍक्ट्रेस, तुझी सक्सेसची डेफिनेशन काय? ऍक्ट्रेसची डेस्टिनी काय म्हणतो आपण? किंवा मी ऍज जनरल नाहीच विचारत आहे, मला काय वाटतं. हा, तुला काय वाटतंय? मग आपलं ते ब्रीद वाक्य परत येईल. हो ना, ऐहिक यश खूप महत्त्व दिलं जातं आपल्याकडे, म्हणजे मटेरियल सक्सेसला खूप महत्त्व दिलं जातं आपल्याकडे. मला असं वाटतं ऍक्टर म्हणून मला रोज रात्री ह्या गोष्टीचं समाधान होणं की मी चांगलं काम करते आणि लोकांकडनं तो तसा प्रतिसाद मिळणं माझ्यासाठी इज सक्सेस. म्हणजे माझं ह्या क्षेत्रात येऊन हे काम करण्याचं ध्येय हे नाहीये की उद्या माझ्याकडे इतके फॉलोअर्स असावेत किंवा उद्या माझ्याकडे इतक्या प्रॉपर्टीज असाव्यात किंवा मी खूप यातनं पैसा कमवावा, हा हेतू नाही. आज मी कलाकार म्हणून जी साधना सुरू केली आहे त्या साधनेला यश मिळालं, तेच हवंय मला. आणि माझ्याकडून शेवटचा प्रश्न की तू खुश आहेस का? तुला खुशी, तू खुश होण्यासाठी तू काय करतेस आणि तुझी खुश असण्याची काय व्याख्या? मी कायम खुश असते असं मला वाटतं. त्रासून घेत नाही स्वतःला असं नाही, त्रास होतोच, अनेक गोष्टींचा त्रास होतो, चिडचिड होते, सगळं होतं. पण मला ओव्हरऑल असं वाटतं की मला पॉझिटिव्ह राहायला आवडतं. मला माझ्या आजूबाजूचं वातावरण पॉझिटिव्ह असलेलं आवडतं आणि त्यासाठी मग ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी मला करायला लागतील ते मी करते. म्हणजे माझा आनंद फक्त माझ्या एकटीपुरता मर्यादित नाही. माझ्या आजूबाजूला जितकी लोक असतील ती सगळी पॉझिटिव्ह असली की मला छान वाटतं. त्यामुळे कुठल्याही सेटवर गेलो तरी सुद्धा माझा प्रयत्न हाच असतो की सगळ्यांनी आनंदी असावं. प्रॉब्लेम्स येतात, सगळ्यांची चिडचिड होते, सगळे एका पॉईंटला त्यांचा बांध फुटतो, ताबा सुटतो, सगळं होतं. पण तरी सुद्धा ॲट दी एंड ऑफ इट जर पॉझिटिव्ह हेतूनी सगळी काम करत असतील, पॉझिटिव्ह कनेक्शन असेल एका घरात सुद्धा फॉर दॅट मॅटर, तरी सुद्धा खूप गोष्टी सोप्या होतात. म्हणजे आपल्याला आयुष्य हँडल करायला सोपं जातं. आणि मी या सगळ्या मॅडनेसमध्ये सगळ्यांना पॉझिटिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करण्यात मलाही अनेकदा असं होतं की नाही होतं माझ्याने. हा, ते आपण सगळ्यांना खुश ठेवायला जातो आणि आपणच कुठेतरी फसतो. आणि असंही होतं की आपण किती प्रयत्न केला तरी काही वेळेला नाही आपण सक्सेसफुल होऊ शकत. आज माझा हेतू खूप चांगला आहे, विचार खूप चांगला आहे, पण तू आत्ता काय अनुभवतोयस हे मला नाहीच माहिती ना. तेव्हा मी कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा असं अनेकदा होतं की मी पण खचते. मग अशा वेळेला तू म्हणालास तसं स्वतःला खुश ठेवण्यासाठी मला काही ट्रिक्स सापडले. आम्हाला पण सांगशील? त्या मी आता त्या माझ्यासाठी वर्क होतात, त्या तुमच्यासाठी होतीलच याची काही गॅरंटी नाही. पण आता मला जसं कला माझ्यासाठी खूपच जवळची आहे. कला की परफॉर्मन्स? म्हणजे की कला. ओके. परफॉर्मन्स हे माझं काम झालं ओके, ॲज अन ॲक्टर, ॲज अ डान्सर, वॉट एव्हर इट इज. पण मी
मुळात माझं कलेशी इतकं घट्ट नातं आहे, मग ते संगीत असू देत, नृत्य असू देत. मला एखादी चांगली फिल्म पाहिली तरी छान वाटतं. मला एखादा तासभर डान्स, माझ्या कथ्थकचा रियाज केला तरी छान वाटतं. मला सुंदर गाणी ऐकली तरी छान वाटतं. मला लिहिलं तरी छान वाटतं. मला लिहायला खूप आवडतं. कथा नाही, मनातलं. मला व्यक्त होण्यासाठी मी आज जी इतकी तुम्हाला बोलकी दिसतीये किंवा परखड मतं मांडताना दिसतीये, मला 30 वर्ष लागली इथे पोचायला. मी कधीच इतकी बोलकी नव्हते. मी कधीच इतकी व्यक्त व्हायचे नाही. कशी होतीस? मी खूप शांत होते. इंट्रोवर्ट होतीस? भयंकर भयंकर. कोणतरी म्हणेल का पण असं? जी लोक मला खरंच ओळखतात ना, त्यांना खरंच कधीतरी विचार, म्हणजे अनेक माझ्या जवळची माणसं आहेत जी येऊन मला म्हणाली आहेत की ह्या गेल्या काही 6-7 वर्षात तुझ्यात झालेला बदल इतका क्रेडिबल आहे. कारण मी खूप शांत असायचे. डोळ्यात पाणी आलं तुझ्या? कारण हा सोपा नव्हता प्रवास माझ्यासाठी. टू स्टार्ट फ्रॉम देअर अँड टू रीच हिअर, आणि विदाउट लुझिंग युअर सॅनिटी. म्हणून मी म्हटलं मला व्यक्त होण्यासाठी लिखाण खूप आवडतं. बरं, ह्या सगळ्यातनं मला एक ग्रॅटिट्यूड नावाचं एक मंत्र सापडलंय जे खरंच माझ्यासाठी खूप उपयोगी पडतंय. मी रोज 10 गोष्टी अशा लिहिते दॅट आय एम ग्रेटफुल फॉर. सो मुळात माझ्या आनंदाची व्याख्या पॉझिटिव्हिटीशी खूप जोडलेली आहे. त्यामुळे ॲज लॉंग एज थिंग्स अराउंड मी अँड माय सेल्फ इंटरनली आय एम पॉझिटिव्ह, आय एम ऑल हॅपी. वाव, हे खूपच डीप झालं. अरे यार, आता मला थांबलं प्रयत्न केला तरी नाही हलकं फुलकं ठेवतायत मला, सतत डीप होत राहतं ते. 2 मिनिटं मला असं वाटलं स्पिरिच्युअल पॉडकास्ट. साध्वी परशुरामी. अरे बापरे, नको एवढं नको. पण हे खूप छान वाटलं मला गप्पा मारून, इतक्या डीप. आणि एका ऍक्ट्रेस कडून छान दिसणं आणि सिनेमा याच्यापेक्षा इकडची बाजू ऐकणं खूप छान वाटतं. आम्हालाही प्रेक्षकांना पण त्या गोष्टी खूप आवडतात खरं तर. आता आपण येऊयात सिनेमाकडे. 1, 2, मेन मुद्दा राहिला. केलं प्रमोशन, पहिल्यांदाच केलं आम्ही प्रमोशन, तेव्हाच आलाय बघ. तर 19 जुलैला 1, 2, 3, 4 रिलीज होतोय. काय आहे 1, 2, 3, 4? 1, 2, 3, 4 पेक्षा जास्ती गमती असलेला हा सिनेमा आहे. आता प्राथमिक ज्यांनी टीजर पाहिलाय, गाणं पाहतायत, त्यांच्या हे लक्षात येतच असेल की मी आणि निपुण धर्माधिकारी आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडतो. आमचं इव्हेंच्युअली लग्न होतं आणि एक ॲक्सिडेंटल प्रेग्नन्सी होते. वय तसं लहान आहे, आम्ही 23-24 वर्षाचेच आहोत. एकमेकांच्या प्रेमात पडतो आणि आम्हाला एक आतनं येतं की हां, हीच व्यक्ती आहे ज्याच्याबरोबर आपल्याला आयुष्य घालवायचं, म्हणून आम्ही लग्नही करतो. पण आम्ही प्रेग्नन्सीसाठी तयार आहोत का नाही हे माहिती नसतं. पण ऍक्सिडेंटल प्रेग्नन्सी होते. बरं, इथे थांबत नाही गंमत. पहिल्याच सोनोग्राफीत असं कळतं की 4 मुलं. सो बेसिकली कसं वाटेल ना वैदेही परिश्रमी 4 मुलांना काय हे घेऊन चालली. छान विज्युअल आहे, पण ते सिनेमात पाहायला मिळेल की नाही मला माहिती नाही. मुद्दा हा आहे की 19 तारखेला बघा. एक्झॅक्टली. आता मी ही जी काही माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारावर ह्यांच्या आयुष्यात काय काय घडते हा तर खरा सिनेमा आहे. आणि हे सगळं त्यांना सांग 19 तारखेला बघायला. मला असं वाटतं की त्यांना आतापर्यंत कळलंय की आम्ही किती धमाल मस्ती केलेली असणार आहे या सिनेमात. आणि मला खात्री आहे की आपला सजग प्रेक्षक म्हणून 1, 2, 3, 4 सारख्या एका वेगळ्या विषयावरच्या सिनेमाला प्रेक्षक खूप भरभरून प्रतिसाद देणार आहेत. त्यामुळे 19 जुलैपासून तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात 1, 2, 3, 4 हा आमचा सिनेमा आम्ही घेऊन येतोय. तुम्ही प्लीज 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 सगळ्यांना घेऊन जा आणि नक्की पहा. आणि आता अजब गजब सोबत तुला गप्पा मारून कसं वाटलं? आमच्या दोघांसोबत गप्पा मारून कसं वाटलं? मला ऍक्च्युली खूप इंटरेस्टिंग वाटतंय. म्हणजे लोकांसाठी सांगायचं म्हणून फक्त नाही, पण मी असे खूप पॉडकास्ट नाही केलेले, मोजके केलेत. पण आता गेली अनेक वर्ष मी अनेक लोकांना भेटते, अनेक इंटरव्ह्यूज देते. मला खरी गंमत अशी वाटते ना, जेव्हा तुम्ही म्हणजे जे प्रश्न विचारतात त्यांच्या मनात जर खरेच प्रश्न असतील ना तर ते इतके छान बाहेर येतात आणि इतकं छान तुम्ही समोरच्या तुमच्या गेस्टला बोलतं करता. तो मला आज अनुभव आला. काही वेळेला कसं इंटरव्ह्यू घ्यायचा म्हणून काय बाबा प्रश्न विचारू शकतो, हे केलं हां मग बरं पुढची फिल्म कोणाबरोबर करायची, कुठल्या दिग्दर्शकाबरोबर काम करायचं, काही असे प्रश्न आहेत जे कॉमनली विचारले जातात. त्या पलीकडे जाऊन तुम्हाला सुद्धा खरंच मनापासून इच्छा असते समोरच्याकडनं माहिती जाणून घ्यायची. त्यामुळे मला खूपच मज्जा आली आणि असे अनेक
आय थिंक विषय जे मी ज्याच्यावर फार आधी कधी बोलले नसेल ते पण उत्स्फूर्तपणे बाहेर आले, त्यामुळे मला खूप मजा आली. थँक्यू. आणि यातलं कुठलंही हे नाही झालं, असं काय म्हणतात त्याला, दडपण नाही आलं कशाचं, की बाप रे काय प्रश्न विचारत, असंही नाही झालं. मजा आली. तेच मोठं होतं की वैदेही परशुराम ऍज अ ऍक्टर म्हणून सगळ्यांना माहिती आहे, पण ही इकडची बाजू किती ओरिजिनल आयुष्यामध्ये कशी आहे तर लोकांना कळेल. डीप लोक उद्यापासून बसणार आहेत मेडिटेशन किंवा एखादी कला. माझा हेतू हाच तरी डोळे आमचे एकच सेम आहेत, ऑब्झर्व केले. करा. तर 19 जुलैला 1, 2, 3, 4 नावाची फिल्म येते, ती तुम्ही सिनेमागृहातच जाऊन बघा. आणि ही अजब गजब व्यक्ती, इतकी गोड व्यक्ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि अजब गजबला सबस्क्राईब करा. मी सांगतोय म्हणून नाही, तू सांग त्यांना एकदा सबस्क्राईब करायला. मला असं वाटतं की अशा पद्धतीचे जर पॉडकास्ट आपल्याला पाहायला मिळणार असतील तर मीही करणारच आहे सबस्क्राईब. तुम्ही सगळ्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. माझा पर्सनल अनुभव मी इथला सांगते. खूपच गोड मुलं आहेत आणि खूप इंटेलिजंट आहेत, हेही मला सांगू देत. आणि त्यांना आत्ता ह्या सगळ्यातनं काय साध्य करायचं हेही त्यांना उमगलंय. तुम्हाला कळण्यासाठी तुम्हाला त्यांना फॉलो करायला लागेल, तर तुम्हाला त्यांच्या पॉडकास्टमधनं आणि बाकी त्यांच्या फीडवरती काय काय येत आहेत इंटरेस्टिंग गोष्टी, त्यावरनं कळेल की ही 2 मुलं पण किती इंटरेस्टिंग आहेत. तर अजब गजबला सबस्क्राईब करा आणि बाय बाय. बाय बाय बाय. टाटा कर. अशा दिलखुलास गप्पांसाठी अजब गजबला सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा.